अर्चना शिंगाडेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करा. सकल आंबेडकरी समाज आक्रमक. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहिता अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोपरगाव शहरातील स्त्री रोग तज्ञ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंगाडे कुटुंबीय आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी संबंधित डॉक्टरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अशाच प्रकारे अनेक रुग्णांना वेगवेगळे अनुभव येत असल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. कोपरगाव तालुक्यात ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहिता अर्चना शिंगाडे यांच्यावर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मयूर तिरमखे यांच्या कोपरगाव येथील हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सदर अर्चना शिंगाडे या 3 महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना चुकीची ट्रीटमेंट मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे आरोप शिंगाडे कुटुंबीय व समस्त सकल आंबेडकरी समाज यांनी केला आहे. डॉक्टर मयूर तिरमखे यांनी अर्चना शिंगाडे यांच्यावर केलेल्या गर्भपाताच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या पोटात दुखू लागले होते. दरम्यान यांना पुढील उपचारार्थ शहरातील फडके हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथे देखील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यांचा उपचारात दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला कारणीभूत डॉक्टर मयूर तिरमखेच असल्याची संतप्त भावना अर्चना शिंगाडे यांचे नातेवाईक व सकल आंबेडकरी समाजाने व्यक्त केली आहे. तसेच डॉक्टर तिरमखे यांच्याकडून या अगोदरही गेल्या काही काळामध्ये अशा 4 ते 5 घटना घडल्या आहेत. तिरमखे 3 ते 4 महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप मोर्चाकारांनी यावेळी केला आहे. मयत अर्चना शिंगाडे यांच्या पश्चात 3 मुली आहेत. डॉक्टर मयूर तिरमखे यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज मंगळवारी 10 जून रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळून निघालेल्या मोर्चात महिलांची संख्या मोठी होती. यावेळी डॉक्टर तिरमखे हा डॉक्टर नसून कसाई असल्याचा घोषणा संतप्त मोर्चेकऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच डॉक्टर तिरमखे यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांनी बेकायदेशीर गर्भपात केला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुलींना न्याय मिळावा अशी मागणी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. अर्चनाताईच्याही प्रतिमेस विनम्र अभिवादन. 30 तारखेला संपूर्ण कोपरगाव शहर नाही तर तालुक्यात एक गोष्ट घडली. आमचे बंधू माधवराव त्रिभुवन यांची पत्नी माधवराव शिंगाडे यांची पत्नी अर्चनाताईचं दुःखद निधन झालं. पण त्या मागची जर पार्श्वभूमी पाहिली तर अर्चनाताई 3 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांची वैद्यकीय ट्रीटमेंट डॉक्टर तिरमखे यांच्या इथं चालू होती. डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट रुटीन चेकअपला दोन्ही पती पत्नी गेले असता 22 तारखेला डॉक्टरनी सोनोग्राफी करायला सांगितली आणि त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाहीये. आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही, ते पती पत्नी धास्तावले. त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं या गोळ्या घ्या, तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना. 25 तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमखेकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही, गर्भपात करावा लागेल. गर्भपात करणं कायद्याने बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरमखेने सांगितलं माधवराव एका खासगी ठिकाणी कामाला आहे. त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नींनी आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं, फिटिंग केली. फिटिंग झाल्यानंतर डॉक्टरनी अर्चनाताईला घरी पाठवून दिलं. पण अर्चनाताईला ब्लडिंग होत होतं, त्रास होत होता. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे, तो पोटाचा वेगळा आजार आहे. माधवराव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य आहे. त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला. परत डॉक्टरकडे गेले. डॉक्टर तिरमखेने सांगितलं फिटिंग व्यवस्थित झालेली आहे, हा पोटाचा वेगळा आजार आहे. माधवराव शिंगाडेंनी त्यांच्या पत्नीला फडके हॉस्पिटलकडे आणलं. डॉक्टर फडक्यांची इथं आणलं. 3 दिवसाचा कालावधी झाला होता ना, 2-3 दिवसाचा कालावधी झालेला होता. फडके सरांनी सोनोग्राफी केली. रिपोर्ट सांगितले का तिथे ऑपरेशनच्या ठिकाणी पूस असलेला आहे. जर शरीराच्या आत जर पूस असलेला असेल, 2-3 दिवस झालेले असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर तिरमखे ही जबाबदारी झटकत आहे. आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे, वैद्यकीय भाषा त्याला हलगर्जीपणा म्हणतात, तो डॉक्टर तिरमखेकडून झालेला आहे. फडक्यांचे इथे उपचार घेत असताना दुर्दैवाने अर्चनाताईचं निधन झालं.
फडके सरांनी अर्चनाताईची डेड बॉडी लोणी इथं प्रवरनगर PMT ला पाठवली पोस्टमॉर्टम साठी. कारण मृत्यूचं कारण कळालं पाहिजे. प्राथमिक अहवाल आलेला आहे, मी व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे. त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे. योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे. मी तो FIR जो PM रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे. आणि डॉक्टर तिरमाखे जबाबदारी झटकते. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमाखेची तर आतापर्यंत कोपरगाव शहरात कमीत कमी 5 केसेस झालेल्या असतील. आंबेडकर स्मारकाजवळ जो फ्लेक्स लावलेला होता, ज्या फ्लेक्स लावलेला होता ना, तिथं आम्ही रोज बसतो. तिथं 2 नाही तर 3 दिवसातून असे 5-6 कुटुंब येत होते. ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिरमाखेला शिव्या देत होते. डॉक्टर तिरमाखेची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमाखेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वैद्यकीय याच्यात डॉक्टरला एक संरक्षण आहे. तुम्हाला आम्हाला माहित नसेल का डॉक्टरला एक प्रकारचं संरक्षण आहे. डॉक्टरवर आपण डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यांच्या संघटनेने एक कायदा केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्साकडे जातं. आपला जबाब होतो. 4 डॉक्टरची टीम राहते आणि त्या जिल्हा शल्यचिकित्सा त्या तपासात सांगतो का या डॉक्टर दोषी. म्हणजे व्यवसाय बंधू कदाचित डॉक्टर तिरमाखेला वाचवू शकतो. आमचं म्हणणं आहे आम्ही आज इथं का आलो. माणूस आहे, माणसाला आजार येतात. आजार झाल्यानंतर माणूस दवाखान्यात जाणार आहे. आम्ही तिथं लिहून दिलं म्हणजे डॉक्टरला परवानगी दिली नाही. माधवराज शिंगाडेने त्या कागदपत्रावर सही केली म्हणजे डॉक्टर तिरमाखेला परवानगी दिलेली नाही का त्यांनी कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं आणि त्याच्यात तो दोषी नाही. आमच्या कोणत्याही डॉक्टराची वाईटपणा नाही. इथल्या कोपरगाव तालुक्यातल्या डॉक्टर लोकांना एक विनंती करून सांगतो. विजयराज त्रिभुवनांची मातोश्रीचं प्रकरण आहे. फडके हॉस्पिटल मध्ये होतं. फडके सरांनी स्वतः मुंबईला पेशंट ऍडमिट केलं. या तिन्ही भावांना ते पैसे देत होते. त्रिभुवन बंधूंनी पैसे घेतले नाही. त्या त्रिभुवन बंधूंनी डॉक्टरांना सांगितलं चूक झाली असेल, तुम्ही मान्य केली, आम्ही समजू शकतो. डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे, आम्हाला हे सुद्धा मान्य आहे. पण ह्याच डॉक्टर करून सातत्याने 4-4, 5-5 गुन्हे होतात असेल तर माझी डॉक्टर संघटनेला नम्रतेची विनंती का या डॉक्टरला तुम्ही पाठीशी घालू नका. निश्चित तुम्हाला एक सांगतो, अर्चनाताईला न्याय मिळूपर्यंत आम्ही थांबणार नाही. काही झालं तरी चालेल. अर्चना पण ते शांततेच्या मार्गाने. डॉक्टर काल आले ते आंबेडकर स्मारक जवळ आले. आम्हाला उचकायचा प्रयत्न केला. नगरपालिकेत गेले. नगरपालिकेच्या सीओने सांगितलं बोर्ड काढा. प्रक्षेपक बोर्ड आहे. प्रक्षेपक बोर्ड आहे. सीओना मी म्हटलं प्रक्षेपक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला प्रक्षेपक. म्हणजे तुम्हाला विचारून आम्ही मॅटर लिहायचंय. सीओना मी म्हटलं सीओन साहेबांना फोन केला. तुम्हाला विचारून आम्ही तुमची टॅक्स फाडलेला आहे, तुमची पावती फाडलेली ऑनलाईन, आमचा फ्लेक्स काढायचा नाही. आणि डॉक्टरला जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आमच्या 2000 मोबाईलला अर्चनाताईचा स्टेटस आहे. आम्ही सगळ्यांचे नंबर देतो. आमच्यावर गुन्हा दाखल कर डॉक्टर तिरमाखे. त्याच्या पैशाचा माज आम्ही जिरू. आम्ही आंदोलन का करतोय. आम्हाला डॉक्टर तिरमाखेची पैशाची अपेक्षा नाही. माधवराव स्वाभिमानी मनुष्य आहे. काल त्यांनी नाकारली. मी त्याबद्दल बाबासाहेबांचा भीमसैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. हा सच्चा माणूस आहे. हा बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे. त्यांनी नाकारलेलं आहे. पैसे म्हणून आंदोलन नाही. हे आंदोलन या 3 मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी. आता ही मुलगी रडत होती. मला मुलगी नाही, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. आई काय असती. 10 वर्षाची मुलगी रडतीये. माईक वरती अनाऊन्स केली होती. पत्रकार बांधवांनो, तुम्हाला नम्रतेची विनंती. अशी शोकांतिका कुठंच नसाल का एक मुलीची आई गेली आणि 10 वर्षाची मुलगी. मध्ये अर्चनाताई शिंगाडे यांची ट्रीटमेंट डॉक्टर तिरमाखे यांच्याकडे चालू होती आणि त्या 3 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या. आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागल्याने त्यांचे पती माधवराव यांनी डॉक्टर तिरमाखे यांच्याकडे ॲडमिट केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की गर्भाची वाढ होत नाही, गर्भ कमजोर आहे.
मग माधवरावने विचारलं आता काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. आणि ऑपरेशन करण्याच्या आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला. आणि 2 दिवस झाले डिस्चार्ज झाला, घरी गेले, परंतु पोट दुखायचं काही राहीना. म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजेच फडके डॉक्टरांकडे ॲडमिट केलं. त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे. त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये त्या मृत्युमुखी पडल्या. याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिर्मके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसाय आहे. अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते, परंतु या हरामखोर डॉक्टरला त्याची काही लाज वाटली नाही. जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, तर आज आमची माता भगिनी वाचली असती. माझ्या आईच्या वेळेस सुद्धा शिंगाडेला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. अतिशय वाईट घटना आपल्या ब्राह्मणगाव शिंगाडे परिवाराच्या कुटुंबात झाली. निश्चित आई काय असते की जेव्हा आई गेल्यानंतर मुलांना, बाळांना, आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळते. पण आज शिंगाडे ताईंचा अतिशय डॉक्टरच्या हलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला. पण आज त्या मातेला एक 8वीला कन्या आहे, एक 4थीला कन्या आहे आणि एक 2रीला कन्या आहे. अतिशय भयानक परिस्थिती. कारण ह्या चुमुकल्या बालकांना त्यांना आईचा सहारा अतिशय महत्वाचा असतो. वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात, सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा आईची माया त्या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुरू होतं, सगळा परिवार अतिशय चांगला चालतो. पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली, इतरांना आम्ही काय दोषी ठरवत नाही असं काही नाही, पण ज्या तिन्ही बालकांना अतिशय चांगल्या वेळेचा न्याय शासनाच्या वतीने आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्या द्वारे निश्चित मिळायलाच पाहिजे. आणि या ताईंच्या आत्म्यात जीवास चिर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांची प्रार्थना करतो. आणि झालेल्या या घटनेचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या देवपूर पाटील परिवाराच्या वतीने न्याय निषेध करतो. आणि झालेल्या त्या डॉक्टरवर कारवाई व्हावं अशी सर्वांची जे निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांना विनंती करतोय. निश्चित तिथं न्याय मिळाला पाहिजे ही विनंती. मी वैभव शेलार, माझी आई संगीता शेलार यांना एक्सपायर होऊन अजून 1 वर्ष सुद्धा नाही आलं. त्यात अशी दुसरी घटना घडतीये. याला जबाबदार डॉक्टर मयूर तिर्मके आहे. आणि अजून किती कत्तल करणार आहे हा माणूस, न्याय कधी भेटणार आहे. मी आज वर्षभरात कमीत कमी 13 चक्कर मारले नगरला, अजून माझं एक सुद्धा प्रकरण थोडंसं सुद्धा पुढे गेलेलं नाहीये. प्रशासन याच्याबद्दल दखल घेत नाहीये. ते म्हणतात 6 महिन्यांनी मीटिंग होईल, 1 वर्षांनी मीटिंग होईल, त्याच्यात तुम्हाला कळवलं जाईल. अजून त्या मीटिंगचा एक रिपोर्ट सुद्धा माझ्या घरी आलेला नाही. ते म्हणे पोस्टाने तुम्हाला कागद येईन तेव्हा तुम्हाला मीटिंग लिहावं लागेल. अजून कोणत्याही प्रकारची काहीच झालेलं नाहीये. प्रशासन जर दखल घेत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ. मी मागं पण बोललो होतो पोलीस स्टेशनला की जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ.